नमस्कार. पाहू शकता आज एक नामांकित दावणीला भेट द्यायला आलेलो आहे. आपण वर्ष झालं ह्या दावणीला यायचं ठरलेलं होतं. सुंदर जातीवंत वंशावळीची खिल्लार वळून नैसर्गिक रेतनासाठी आहेत आणि ह्या दावणीला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे. आपण ह्या वळूंची माहिती जाणून घेणार आहे. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहेत, तर मालकांकडून ह्या वळूंची आपण माहिती सविस्तर जाणून घेऊया की हे कोणत्या वंशावळीचे आहेत, गाय भरवाय किती घेतात, कोणत्या वळूकडून किती गाय भरवलेले आहेत. तुम्ही आता मला प्रश्न विचारला ना इकडे नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव पत्ता सांगा. माझं नाव राहुल अमृत बाबर, मुक्काम पोस्ट जंगे, तालुका हातनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 9591746214. अजून एक नंबर आहे 9741919297. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये आपण काम करताय? मी लहानपणापासून म्हणजे असं लहानपणापासून. आतापर्यंत किती वळू होऊन गेले आपल्याकडे? 20-25 झाले. 20-25 झाले. होय. हा समोर दिसत असणारा वळू कोणत्या ब्लड लाईनचा आहे? तो सिद्धापूर लाईन. सिद्धापूर लाईनचा. ह्याचा वडील कुठला आहे? याचा वडील शनिवार नायकाचा बैल म्हणून आहे. तो निशांत मानागावी खंडेराजूरला आहे. निशांत मानगाव यांच्याकडे आता खंडेराजुरीला आहे. हा, सोन्या. सोन्या म्हणून. हा, तो ह्याचा वडील आहे डायरेक्ट. हा डायरेक्ट त्याचा बैल आहे. हा किती दाती झाला आता? तो साई जाते. 6 दाती. किती गाय भरवले आतापर्यंत ह्याच्याकडून? याच्याकडून 1,500 ते 2,000 पर्यंत गाय आहे. 1,500 ते 2,000 गाय भरवले. हा, म्हणजे काय असं लिहून काही नाही ठेवत आहे. हां हां. आता पहिले 3 वर्ष झालं चालू आहे आमच्यापाशी गाय. 3 वर्ष चालू आहे. हा, 4थं वर्ष झालं चालू आहे. एक गाय भरवाय किती घेत आहे? त्या बैलाला 1,500 रुपये घेतो आम्ही जागा. 1,500 रुपये. हा. घरपोच सेवा देत आहे का घरी यावं लागतंय? हा, घरपोच सेवा पण देतो. घरपोच सेवा. होय होय. कुठून कुठून गाय येते ते? गाय लांब कमी आहे, म्हणजे या येते ते कमी, जाय जास्त असते. घरपोच सेवा जास्त आहे. घरपोच सेवा जास्त आहे. हा. तरी पण कुठल्या कुठल्या तालुक्यातून गावातून आपल्याकडे गाय येते त्या? तरी पण 100 किलोमीटर पण येतात. म्हणजे इथल्या तिथल्या काय नाही करा, असं लांबच्या येते त्या गाय, बऱ्याच असते त्या गाय. म्हणजे 100 किलोमीटर पर्यंत लांबून गाय येते. हा, येते पण आणि जातोय पण आम्ही. ह्याचं गाय उलटायचं प्रमाण किंवा गाभ राहायचं प्रमाण किती आहे? तसं काय बैलाच्या ह्याच्यावर नसतंय. बैलाच्या जेवण. नाही नाही, म्हणजे गायचा मग नाही, गायच्या मालकाने माझं जर म्हणजे व्यवस्थित कंडिशन बघून बैल लावला पाहिजे. व्यवस्थित कंडिशन बघून बैल दावला पाहिजे. हा, ते काय ह्याच बैलाचं आणि कुठल्याच बैलाला कुठल्याच प्रॉब्लेम नसतोय गाय गाभून राहण्यात आणि रिपीट येण्यात. की मालकानं काळजीनं गायचा मास बघून बळस कधी टाकत्या, म्हणजे कधी वरड्या. गाय माझावाल्यानंतर कितव्या दिवशी आणली पाहिजे? गाय जर आज आली की दुसऱ्या दिवशी भरली पाहिजे. लय लेट करणं चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी भरवली पाहिजे. दुसऱ्या दिवशी भरली. आता तुम्हाला सांगायचं, आम्ही कळपतनी गाय भरवतोय. सकाळी आली तर संध्याकाळी भरवते, म्हणजे 10-12 तासात भरवते. गाय रिपीट कधीच आलेली नाही कळपातली गाय भरलेली. मग आता घरगुती शेतकरी काय म्हणतात, आज माझ्यावर आल्या 2 दिवसानं भरू, हे चुकीचं आहे. गाय उलटल्यानंतर किती दिवसात रिपीट भरून देताय की परत नवीन फी द्यावी लागते? नाही, आम्ही 2-3 महिन्यापर्यंत भरवतोय. महिना 15 दिवस असं काय नाही. 3 महिन्यानं आले तरी पण आम्ही फ्री सोडतोय. पाहू शकता सिद्धापूर लाईनचा मजबूत आणि ताकदीचा डायरेक्ट चनेगावच्या बैलाचा जुन्या वंशावळीचा मूळ सिद्धापूर खाणीची ब्लड लाईन, जातीवंत मजबूत फाउंडेशनचा. नागपुडी पाहू शकता. चनेगाव बैलाची जशी नागपुडी आहे, चनेगावच्या नायकांकडे आता सध्याला घरी जो आहे त्याची नागपुडी किंवा ह्याच्या वडिलाची सोन्याची जी नागपुडी आहे आता जो खंडेराजुरीला आहे त्याची चेहरेपट्टी, याची चेहरेपट्टी पाहू शकता. गळवण कमी, मजबूत, शिंगाला सेम वडिलांसारखा, मजबूत नख्या, मजबूत पाय, खिल्लार
बैलगाडा शर्यतीसाठी गरम रक्ताची पैदास करण्यासाठी आणि मजबूत पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार वळू यांच्याकडे आहेत. पाहूया आपण पुढच्या वळूची माहिती. मला का हा कुठल्या ब्लड लाईनचा आहे? किंवा मडसाळा काम्याचा आहे. म्हणजे मला हा कोणत्या ब्लड लाईनचा खिल्लार खोंड? मडसाळा काम्याचा आहे. मडच ना कम्याचा डायरेक्ट मुलगा आहे. हा मनगोळीत नांडा विजापूरच्या खाल्लीकडे. मनगुळी विजापूरच्या खालून आणलाय. हा किती दाते आहे हा आता? हा 4 दाती आहेत. फुल 4 दाती. आहेत. साईदातीच्या व्हायच्या मापोराला. साई दाते हवाईच्या माप. किती गाय भरवल्या ह्याच्याकडून आतापर्यंत? ह्याच्याकडनं एक 70 बर गाई झाले. आत्ता आणलाय. 70 आत्ता आणलाय. 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाले. हा याची गाय भरवाय किती घेत आहे? याचा 2000 रुपये घेतो. 2000 रुपये. घरपोच सेवा देत आहे का इथे? नाही घरपोच सेवा देतो. घरपोच किती किलोमीटर पर्यंत? देतो 60-70 किलोमीटर पर्यंत. काय 80 किलोमीटर पर्यंत. 60-70 किलोमीटर पर्यंत. हा ह्याच्यात काय आवडलं म्हणून तुम्ही घेतला? बैलाची नाकाडी बघा एकदम नाजूक बिजूळ आहे नाकाला. आणि गळा बिळा एकदम पोळी एकदम कमी. बैलाचे कात बीत मऊ आणि असं बैलाचा म्हणजे चलाकपणा आलंय. चपळ चलाकपणा जास्त. चपळपणा चलाकपणा. हम्म. आणि बैलाची अशी एकदम कात म्हणजे रेशीम गज आहे मऊ. हम्म. आणि बैल चेहरा बिरायला एकदम देखणा नाकाडी विकाडी. शिंगाचं म्हणजे आपलं शिंग बिंग बारीक असं देखणं म्हणून घेतलं. पाहू शकता मडसना काम्याचा मुलगा आहे. नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. असं शांत थांबत नाही. गरम रक्ताचा एकदम गरम रक्ताला. चपळ चलाक. पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. आपण पुढच्या वळूची माहिती घेऊया. पाहू शकता चित्रा कोसा आणि एकदम सुंदर रुबाबदार गळवण कमी असणारा खिल्लार खोंड. मालक हा वळू किती जाते आता? तो दुसरा आहे. दुसरा आहे. होय होय नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. होय रेतनासाठी चालू आहे. कुठल्या वंशावळीतला आहे? तो सिद्धापूर वंशावळीचा आहे. सिद्धापूर लाईन. आणि ह्याचा वडील ह्याला होता काय बरं आपलं गिरडी. गिरडीला. गिरडीला आगलावे. हा आगलावे म्हणजे पूर्ण आता त्या मालकांचं डायरेक्ट नाव काही माहित नाही. तर बैल गिरडीला होता हे माहिती आहे. गिरडीला आगलाव्यांकडे जो चित्रा काळा कोसा होता का नाही चित्रा काळा कोसा होता जो त्यांनी उमराणीला विकला. हा ते विद्यानंद आवटे डॉक्टरने आणला होता. त्याचा मुलगा. हा त्याचा मुलगा. त्यांच्या घरी आगलाव्यांच्या घरी एक ह्याचा भाऊ आहे बरोबर. ह्याचा आहे काय. हा आणि दुसऱ्यात आता तुम्हाला सांगू काय दुसऱ्यात माप चांगला आहे याचं. दुष्यात माप चांगला आहे. होय तुम्हाला वाटलं तर धावतो कॅमेरा घ्या पुढे. बघा दुसराच आहे. पाहू शकता माझ्या डोक्याबरोबर आहे. माझी तुम्हाला सांगा 6 फूट उंची आहे. तर माझ्या डोक्याबरोबर याचं वशेंड आहे. पाहू शकता आणि घट्ट शरीर यष्टीचं आहे. एकदम कांबळ कमी. जसा हवा तसा पाहू शकता. चौकावर वशिंडीवर मागच्या चौकावर कोसा आणि तोंडावर आपलं चित्रा कोसा चेहऱ्यावर.
एकदम सुंदर चेहरेपट्टीचा गळवण कमी असा नैसर्गिक रेतण्यासाठी चालू आहे. किती गाय भरवल्या? ह्याच्याकडे एक 100 वर गाय भरवल्या. त्याच्या आधी एक 15 दिवस आणला, म्हणजे ह्यो 2 महिने झाला आणून. 2 महिने झाल्या. 100 गाय झाल्या. ह्याचं 100 गाय भरवाय किती घेताय? ह्याचं पण 2000 घेतो. 2000 घेता. 2000. काय आम्ही म्हणजे हिशोब ठेवत नाही गाय लिहून, म्हणजे दररोज गया आल्या की भरवायचं काय जायचं. आणि मी तुम्हाला सांगू काय, माझी शाळा नाही त्या कारणानं लिहता येत नाही, वाचता येत नाही. त्यामुळं परंतु लिहून जर ठेवलं ना हा तर तुमच्या लक्षात येते ना आपली ब्लड लाईन कुठं कुठं तयार झाली, कोणत्या वळूची तयार झाली. कारण पुढं मागे जर तुम्हाला गरज पडली किंवा एक जातीवंत वंशावळीचं वासरू जर तुमच्याकडून कोणाला घ्यायचं म्हटलं तुमच्या वळूचं, नाही ती तर बरोबर लोकांना ते फायदेच ठरते ना. ते बरोबर आहे, कारण मला लिहता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही. ह्या बैलाच्या नादामुळं नाही, मी तुम्हाला सांगायचं अक्षरशः शाळा पण गेलेला नाही. म्हणजे बैलाच्या नादामुळे शाळा सुद्धा गेलेला नाही. म्हणजे पिढ्यानपिढ्या ही वंशावळी परंपरा होय. जातीवंत वंशावळीची बैलाचा आवड आहे म्हणा. नाही ह्याच्या अगोदर बैल अवताची असत होती. हां. मग जे मी करावलो की नाही तेव्हापासून मला म्हणजे वळू बैल पाळायची आवड होती. लहानपणीपासून म्हणजे जोपासना बैलांची आवड. करताय म्हणजे. होय. पाहू शकता सलगरे भागातील जत, डफळापूर, सलगरे, कवठे महाकाळ, मिरज, आतनी तालुका यांना जवळ आणि जातीवंत वंशावळीचे दावण आहे. एकाच दावणीला पाहू शकता 4 जातीवंत वंशावळीचे खोंड नैसर्गिक रेतनासाठी आहेत. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी प्रत्यक्ष मालकांशी संपर्क साधा. पुढच्या वळूची मालक. हा खोंड किती दाते आहे मला आता? ह्यो अजून दात नाही लावलेला, आदत आहे. आदत आहे. हा कुठल्या वळूचं म्हणून घेतला? हा ह्यो पण मडसमा काम्याचा आहे. मडसना काम्याचा म्हणून घेतला. हा कुठून घेतला? तो हरगुरूपासून घेतलाय. आरोगिरी कोणाकडून? शेतकऱ्याकडूनच घेतलाय. शेतकऱ्याकडून. हा त्यांनी पण आणलेला. हम्म, मग तिथं त्या मालकांची मी गाय भरवाय गेल्यावरनं बघितला होता कोण. हम्म, मग त्यांना मी विचारलं कुठनं आणलाय काय. हम्म, त्यांनी कुठनं सांगोलीकडं इकडं असं आणलाय मी सांगितलं. हम्म. मग मला सगळं काम्याचा यानं आणलाय म्हटल्यावरनं आम्ही सोडलाच नाही, मग घेतला. 6 महिन्याचा असताना पण आणलाय. 6 महिन्याचा असताना आणला. हा. आणून 1 वर्ष झाले. 1 वर्ष झालं आणून. हा. बाबर हम्म. मुक्काम पोस्ट जमगी, तालुका आतनी, जिल्हा बेळगाव. मोबाईल नंबर 95 91 74 6214. अजून एक नंबर आहे 97 41 91 9297. पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील तर ती माहिती. त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. बाबू तिकडून